ओम नमो भगवते वासुदेवाय. सुरुचीच्या बोलण्यामध्ये आपल्या सौंदर्याचा, तारुण्याचा, अधिकाराचा अतिशय दाहक असा दर्प होता. किती दर्प होता की भगवंताला जरी जन्म द्यायची इच्छा झाली कोणी भक्ती करून, किंवा उदाहरण द्यायचं तर या ध्रुवाने जर केली असती भक्ती भगवंताची, तरी सुद्धा त्याला त्याच्या इच्छेने कोणाला जन्म देता नसता आला, असं हिचं म्हणणं की त्याला माझ्याच पोटी तुला जन्म द्यायला लागेल जर इथे राजसिंहासनावर आरूढ व्हायचं असेल तर. भक्ती कर, पण ती भक्ती कशासाठी? हे मिळवण्यासाठी, राजसिंहासन मिळवण्यासाठी. भक्तीसाठी भक्ती कर असा नाही तिने उपदेश केला. तिच्या दृष्टीने भक्ती ही गौण होती आणि तिच्या पोटी जन्म मिळणं हे प्रधान होतं. आणि हे ऐकल्यानंतर तो ध्रुव एखादा साप किंवा नाग कोणी एखाद्या काठीने किंवा अन्य साधनाने डिवचल्यानंतर जसा वेशाने फुटकार टाकतो, तसा हा 5.5-6 वर्षाचा बालक हा ध्रुव दीर्घ श्वास घेत ह्या आपल्या सावत्राईची कठोर बोलणे ऐकत त्यांनी घायाळ होत आणि आत प्रचंड क्रोध कोंडलेला असल्यामुळं तोही असाच फुसफुसत बाहेर पडला. ध्रुवाची ही अवस्था उत्तानपादाला कळत नव्हती अशाचा भाग नाही. तो उघड्या डोळ्यांनी बघत होता, पण तो असहाय होता, काही करू शकत नव्हता. त्याच्यावर त्यांनी एक अक्षरानं सुद्धा सुरुचीला काही ऐकवलं नाही. आणि नंतर हा ध्रुव आपल्या पित्याचा त्याग करून रडत रडत आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडे आला. दोन्ही ओठ थरथरत होते संतापानं, रागानं, क्रोधानं. हमसून हमसून रडत होता. आणि आपला मुलगा असा रडत आलाय बघितल्यानंतर सुनीतीने अत्यंत काळजीनं आणि प्रेमानं त्याला आपल्या मांडीत घेतला. तोपर्यंत महालातली बाकी इतर मंडळी सुद्धा तिथे येऊन पोहोचली आणि त्यांच्याकडनं खरा प्रकार काय झाला ते सुनीतीला कळलं की आपली जी सवत आहे तिने आपल्या या लहानग्याचा अतिशय कठोर शब्दात अपमान केलाय, त्याची निंदा केली आहे. तिलाही अतिशय दुःख झालं. नीतिमंत होती, पण आपल्या मुलाला कोणी दुखावलं की मातेला साहजिकच दुःख होणार. त्याप्रमाणे तिलाही दुःख झालं. तिचाही काही काळ धीर सुटला. एखाद्या महाभयंकर अशा मोठ्या वणव्यात एखादी नाजूक वेल जशी करपावी, पोळून निघावी आगीनं, त्याप्रमाणे शोकानं संतप्त होऊन तिथंही अंतःकरण कोमेजलं आणि कमळासारख्या अतिशय नाजूक अशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. त्या बिचारीच्या दुःखाला पारावर राहिला नाही. तिने सुद्धा एक खोल श्वास घेतला आणि ध्रुवाला ती सांगतेय, बाळा ठीक आहे, सावत्र मातेच्या ह्या कठोर तीव्र वागवणाने तुला जखमी केलाय, घायल केलाय, विद्ध केलाय, पण तरी सुद्धा तू दुसऱ्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे अमंगलाची इच्छा मनात धरू नको. हे खऱ्या आईचा चांगला उपदेश असणार. दुसरा कितीही आपल्याशी वाईट वागला
तरी आपण इतरांच्या बद्दल, दुसऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारे अमंगल, वाईट इच्छू नये, चिंतू नये. कारण ती म्हणाली, जी माणसं इतरांना दुःख देतात शेवटी त्यांना स्वतःलाच दुःखी व्हावं लागतं. आणि त्यावेळेला तुला वाईट वाटलं असेल, पण बाळा तू सुद्धा जर विचार करायला लागलास ना, तर तुलाही हे लक्षात येईल की ती जे काही म्हणाली ते बरोबरच आहे, योग्यच आहे. कारण ह्या उत्तानपाद महाराजांनी सुरुचीला जो मान दिला महाराणीचा सोडा राणीचाही मान नाही दिला, राणी सोडा दासीचा सुद्धा मान त्यांनी मला दिला नाही. दासी म्हणून सुद्धा स्वीकार करायचा माझा तर त्यांना संकोच होतो, लाज वाटते. आणि अशा ह्या अभागिनीच्या, मंदभाग्य स्त्रीच्या गर्भातूनच तू जन्म घेतलाय आणि अशा स्त्रीच्या दुधावरच तू आतापर्यंत पोचला गेलाय. सत्यम सुरुच्या भीतम भवान मे दुर्भगाया उदरे गृहीता स्तन्येन वृद्धश्च विरुद्धते याम भार्येति वा ओढ मिळत. ती जी काही म्हणाली ते बरोबरच आहे. सुनीती की त्या मुलाचा हात धरून सुरुचीशी भांडायला गेली नाही, तिच्या झिंजा ओढायला गेली नाही. तिने आपल्या मुलाची समजूत घातली आणि त्याला चांगल्या गोष्टींचा उपदेश केला. आतिष्ठ दत्तात विमत्सरस्वम उक्तम समात्रापि यदव्यधिकम आराधयाधोक्षज पाद पद्मम यदीच्छसे ध्यासनमुत्तमो यथा. सुनीती आपल्या बाळाला, ध्रुवाला सांगते, बाळा तुझ्या त्या सावत्र मातेने, सुरुचीनं स्वतः आई असून सुद्धा तुला जे सांगितलंय ते योग्य सांगितलंय. कारण खरोखर जर राजकुमार उत्तमासारखं तुला जर राजसिंहासनावर बसायची इच्छा असेल तर आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे द्वेषभाव ठेवून चालणार नाही. आणि अधोक्षज अशा या भगवंताच्या चरणकमलांचीच आराधना तुला करायला लागेल, त्यांच्याच भक्तीमध्ये तुला रममाण व्हायला लागेल. यस्यांघ्रि पद्मं परिचर्य विश्व विभावनायात्र गुणावधिपत्ते हे अयोध्य तिष्ठत खलु पारमेशम पदंजितात्मश्वसनाभिवंद्यम. या जगताचं, संसाराचं पालन करण्यासाठी सत्वगुणाचा अंगीकार करणारे जे श्रीहरी आहेत, भगवान आहेत, त्यांच्या चरणाची आराधना केल्यानंतरच तुझे हे जे पणजोब आहेत श्री ब्रह्मदेव, त्यांना ते सर्वश्रेष्ठ प्राप्त झालं. कसं आहे ते पद की जे मन आणि प्राणांना जिंकणाऱ्या मुनींना सुद्धा अतिशय वंदनीय असं आहे. केवळ पणजोबाच नाही, तुझे आजोबा सुद्धा असेच आहेत. तुझे आजोबा स्वयंभू म्हणू, त्यांनी सुद्धा भरपूर दान धर्म करत, दक्षिणा देत, अनेक यज्ञांच्या द्वारे अनन्य भावानं भगवंताची आराधना केली, उपासना केली. आणि त्यानंतर त्यांना इतरांच्यासाठी अतिशय दुर्लभ लौकिक, अलौकिक आणि त्याचप्रमाणे मोक्षातून मिळणारी सुख प्राप्त झाली. तेव्हा बाळा तू सुद्धा त्या भक्तवत्सल भगवान श्रीहरीची उपासना कर, त्यांचा आश्रय घे. आणि असा जर आश्रय घेतला तर जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे जे मुमुक्षु असतात ते ज्या चरणकमलांच्या मार्गाचा शोध घेतात, भगवंताचा शोध घेतात, त्यांचाच शोध तुला घ्यावा लागेल. पण हे करत असताना आपला जो स्वधर्म आहे, आपलं जे कर्तव्य आहे, त्या कर्तव्याचं पालन करून आपलं चित्त सदैव
पवित्र करणं हे आवश्यक आहे. आणि अशा पवित्र चित्तामध्येच भगवान श्री पुरुषोत्तमांना तुला स्थापित करता येईल. तसं त्यांना स्थापित कर आणि अन्य सगळ्या विषयांचं चिंतन, सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि केवळ एकाग्र चित्तानं भगवंताचं चिंतन कर, त्यांचंच भजन कर. ते कमलदल लोचन श्रीहरी यांच्या व्यतिरिक्त तुझ्या आत्ताच्या मनात जे काही दुःख चालतंय, तुला छळतंय, ते दुःख दूर करणारा अन्य कोणीही मला तरी या क्षणी दृष्टीस दिसत नाही. आणि खरं सांगू का, ब्रह्मादी देवता सुद्धा ह्याच भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सदैव त्यांच्या शोधात असतात. साक्षात लक्ष्मी सुद्धा एखादा दिवा जसा आपल्या हातात धरावा तसं कमळ घेत निरंतर त्या भगवंताची, भगवान श्रीहरींची, महाविष्णूंची आराधना करते, त्यांचा शोध घेते. हा सगळा उपदेश झाल्यानंतर प्रत्यक्षात काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.